लातूर जिल्ह्यामधील अहमदपूरमधील तळेगाव गावातील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय आणि तळेगावातील शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिकेमार्फत हा दावा केलाय। त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे नोटिसा सुद्धा बजावण्यात आल्या असून या नोटिसांमध्ये वक्फ न्यायाधिकरणामध्ये वैयक्तिकरित्या किंवा लीडरद्वारे अपिलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्यासंदर्भात समन सुद्धा बजावण्यात आलाय। नावाने 5 एकर जमीन आहे तळेगावमध्ये। त्या 5 एकरवर वक्फ बोर्डातर्फे आम्हाला नोटीस मिळाली जुलैमध्ये। ती नोटीस आम्ही आमच्या सल्लागार वकिलाला नेऊन दाखवली। त्यांनी म्हणले बाबा हे नोटीस तुम्ही घेऊन तुम्ही वकीलपत्र दाखल करा, तुमचे कागदपत्र दाखल करा। म्हणून आम्ही वकील 53 लोकांनी मिळून वकीलपत्र दाखल केलं संभाजीनगर वक्फ बोर्डामध्ये। ते दाखल केल्यानंतर 2 तारखा झाल्यात, आता 3री तारीख आता आहे। चांगल्या माणसाकडे जाऊन आम्ही वकिलाचा सल्ला घेतला आणि वकिलाच्या सल्ल्याने आम्ही कोर्ट म्हणजे नोटीस वकिलामार्फत पाठवली। ते आता आम्हाला एवढंच की मेहरबान मुख्यमंत्री साहेब यांनी आमची जमीन लक्ष घालून आम्हाला जमीन द्यावी। ही जमीन आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही खातो, म्हणजे 125 ते 150 वर्षापासून आम्ही वाहतो आणि ही जर जमीन गेली तर आम्ही रस्त्यावर येऊन आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। मेरा यही कहना है कि अगर वक्फ बोर्ड ने नोटिस जारी की है तो ये काम ट्रिब्यूनल कोर्ट का है, वो देखे किसके पास मालिकाना पेपर है। अगर वक्फ बोर्ड में वो जगह रजिस्टर है और वक्फ की जगह है तो आज नहीं तो कल शेतकरी लोगों को वो जगह वापस देनी होगी। और अगर वो खेती की जगह शेतकरी लोगों की मिल्कियत है तो वो अपनी मिल्कियत के पेपर दे दे। और ऐसा 100 नोटिस भी अगर जो है वक्फ बोर्ड देता हो तो शेतकरी लोगों को कोई फर्क नहीं पड़ेगा। आणि याच प्रकरणावर एमआयएमच्या नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। कहना है कि अगर वक्फ बोर्ड ने नोटिस जारी की है तो ये काम ट्रिब्यूनल कोर्ट का। देखिए, नियम बाह्य कुठलंही काम होणार नाही। हे सरकार नियमाने चालणारं आहे, लोकशाही मार्गाने चालणार आहे, संविधानाच्या मार्गाने चालणार आहे। त्यामुळे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही। Thank you.